दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने गुप्ती, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhulelal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। काही दिवसांपूर्वीच ते मोदी यांच्याबद्दल काय काय बोलत होते त्यांच्या क्लिप आपण दाखवू शकतो। मोदी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले आहेत। भाजपामध्ये असताना 30 वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरले आणि एक वेळेलाच आपली कन्या हरल्यानंतर लगेच पक्ष तुमचा दुश्मन झाला आहे आणि लगेच पार्टी बदल तुम्ही केला। मग आता कसा तुम्हाला मोदी यांचं काम चांगलं असल्याचा साक्षात्कार झाला हे कळत नाही। एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला ही आपली मोठी चूक झाली असल्याची कबुली शरद पवार यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांच्याकडे दिली होती। या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की बरोबर आहे, त्यांचं काहीच चुकलं नाही, कारण खडसे यांनी आपल्या सोयीचे राजकारण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे। सून एका ठिकाणी, मुलगी एका ठिकाणी, तर ते स्वतः दुसऱ्या ठिकाणी असे सोयीचे आणि एकाच घरात सत्ता राहणारे परिवारवादाचे राजकारण त्यांनी केले आहे। त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे, शरद पवार यांना पश्चाताप होणारच आहे। एकनाथ खडसे यांच्या भाजपामध्ये होऊ घातलेल्या प्रवेशाबाबत भाजपावर टीका केली आहे आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध दर्शवला आहे। माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन काय बोलले? रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। मोदींबद्दल काय काय बोलत होते मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू का? आणि मोदीजी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले। एकदा आपली कन्या त्या ठिकाणी हारली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलून टाकली। म्हणजे तुम्ही 30 वर्ष निवडून आलात, 35 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात, 20 वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरलात आणि मग नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य? हां, मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली, तुम्ही पार्टी सोडून गेलात, ना इथून। आणि मग आता कसं काय तुम्हाला साक्षात्कार झाला की मोदीचं काम एकदम चांगलं 2 वर्षामध्ये? मला हे कळत नाही आहे। कारण आता जे चाललेलं आहे की मुलगी माझी फक्त तिकडे राहील, मी इकडे येऊन जाईल, खासदार आता आमच्या सुनबाई आहेतच, आमची रक्षा आहेच, आमची कन्या इकडे, म्हणजे हे सगळं सोयीचं राजकारण घरामध्ये आणि परिवारवाद की बघ तू तिकडे राहा, मी इकडे राहतो, तू तिकडे राहा, पण सगळे पद आपल्या घरात ठेवा, ही त्यांची भूमिका आहे। आणि म्हणून पवार साहेबांना निश्चित त्याचा प्रस्ताव होणारच आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.